धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला। याच पार्श्वभूमीवर धाराशिवचं राजकारण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सामान्य नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेऊयात। दादा, काय वाटतं, ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेले? ओमराजे आम्ही मोठा काय केलेला, आम्ही खासदार बनवलेला ओमराजे गेला म्हणून काय शिवसेना थांबणार नाही। उलट आम्ही आज असं म्हणतोय की नागाच्या हे बंडगोळ आल्यामुळे जसं नागाला कातीन आल्यावर सुस्ती येते तसं आमच्यासारखे जुने शिवसैनिक जरा सुस्तावले होते, ती कातीन आता निघून गेलेली आहे। आता नवीन तरुण मुलासारखं आम्ही पुन्हा शिवसेना बाळासाहेबांची मातृश्रीच्या आदेशानं चालणारी कशी उभा करता येईल हे दाखवून देऊ आम्ही, आणि करणार 100% करणार। विकास काम होत नाहीत, निधी भेटत नाही असं कारण सांगितले ओमराजेंना, आणि ही सब चूक आहे। विकास काम होत नाहीत हे सब चूक आहे। त्यांच्या नातेवाईकाची कामं होतात, सगळं होतात। जुन्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला तुच्छ समजतो आणि स्वतःच्या पाहुणेरावळ्याची कामं करून घेतो। दादा, काय सांगाल, ज्या लोकांवरती गद्दारीचे आरोप केले त्याच लोकांसोबत आज ओमराजे ते जाऊन बसले? ही एक नंबरचे गद्दारच आहेत ना। त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपण किती पाण्यात होतो, या माश्याने महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढविली, निवडून आले, खासदार झाले। परंतु आता जी गेलेली नगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये विधानसभेला लोकसभेला महायुतीचा उमेदवार म्हणून हे मासे निवडून आले। परंतु आमच्या महाविकास आघाडीच्या सोबत काँग्रेस होती आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस होती। तर या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला विश्वासात न घेता बंडखोरीचं तांडव ह्या व्यक्तीनं माजवला, आणि या पद्धतीनं महायुतीच्या ताब्यात नगरपालिका दिली। आणि तसाच प्रकार जिल्हा परिषदेलाही तसंच केलं। ह्या माणसानं जी की शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांवर बाळासाहेबांवर प्रेम करणारा जी शिवसैनिक असेल, त्या माणसाला शक्यतो उमेदवारी न मिळवण्याचे आठोकाठ प्रयत्न करून ज्यांचे की पवनराजे मित्रमंडळाचे जे जुने कार्यकर्ते होते, अशाच माणसाला उभं करून आणि 20-20 वर्षे ज्या माणसाचा लोकात संपर्क नाही असे त्यांचे पाहुणे रावळे उभं करून या तालुक्याची नगरपालिका जिल्हा परिषद घालविली, आपली नगरपालिका घालवली, पंचायत समिती घालवली। ह्या माणसानं अगोदरच जसं संभाजी महाराजाला फसविले मेहुणेने, अशाच पद्धतीनं खासदार ओमराजेने या धाराशिवच्या कार्यकर्त्याला फसविले आणि दिशाभूल करून जनतेच्या मताचा अनादर करून आणि माननीय पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि आदित्य साहेबांना सगळ्याला फसविण्याचं काम केलेलं आहे। बाबा, काय सांगाल, तुम्ही निवडून दिलेले खासदार, तुम्ही ज्यांना मतदान केलं असे खासदारच शिंदे सेनेत गेले? मतदारांची ज्या मतदारांनी तुम्हाला संसदेत पाठवलं, ज्या प्रेमाने पाठवलं, आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुमच्या पाठीमागे जी ताकद उभा केली, त्या सगळ्या लोकांचा तुम्ही भ्रमनिराश केला, त्यांचा अपमान केलेला आहे त्या मतदारांचा। आणि हे अतिशय घोर निंदनीय गोष्ट आहे। ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला त्यांच्याच माना तुम्ही कापत असाल तर तुमचं भविष्य काय असू शकतं? काय सांगा, आता पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काय, आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून शिवसेना अजून ह्याच्यापेक्षा ताकदीने उभा करू, ही निश्चित। शिवसेना एक असा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा, कुठल्याही गावात जावा, कुठल्याही गल्ली बोळात जावा, जय महाराष्ट्र म्हणलं की 5-25 लोक कायम जीवाभावाने तयार होतात, आणि त्याच्यापेक्षा जास्त इथून ताकदीने शिवसेना उभी राहील आणि खऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळेल। यांच्यामुळं ही जी गेले ना जाऊ द्या, पण आता इथून पुढे जी सेना वाढणार ना, खरी शिवसेना वाढणार, एवढं मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून एकजुटीने ठरवले। बाबा, काय भावना आहेत, काय वाटतं? का भावना, माझं 40 वर्ष वय आहे आता, म्हणजे 70 आहे, तसं 40 वर्ष मी शिवसेनेचं काम करतोय बाळासाहेबाचं। तेव्हापासून मला काही नाही काय, मी पंचायत समिती मेंबर झालो, मला तिकीट दिलं बाळासाहेबांनी, मला निवडून आणलं, तळागाळातल्या माणसाला ते निवडून आणायची संपर्क यायची कोणाची, शिवसेनेची। काय हे आम्ही कल्पना निरीला निवडून आम्ही आणलं। तुमचे
दयानंद गायकवाड ह्याला तिकीट देऊन त्याचा प्रचारला आम्ही गेलो काय आम्ही एवढी कामं केली आम्हाला यानं काय शिवसैनिक म्हणून आम्हाला काही कधी हे केलं नाही आम्ही हा इथंच राहिलो आणि मोठे झाले गेले तिकडं. दादा काय सांगाल आता कितपत आव्हान असणार आहे शिवसेना संघटना परत मोठी करायची उभी करायची आहे काय आव्हान असणार? शिवसेनेसमोर आव्हान जरी असलं तरी आम्ही तळागाळातील शिवसैनिक सर्वसामान्यासोबत संघटनेची पकड मोठ्या प्रमाणात पक्षासाठी उपयोगी करून जो हा गेलेला गद्दार खासदार आहे त्याला त्याची 100% जागा आणि अवकाश त्याची दाखवून देऊ. इतर ठिकाणी खासदार जे फुटलेले त्यांना विरोध झाला निदर्शनं झाली आंदोलन झाले पण धाराशिवमध्ये तसं काय झालेलं बघायला भेटलं नाही. नाही काय झालं धाराशिवमध्ये सन्माननीय जे आता बोलघेवडे खासदार आहेत त्यांनी काय केलं की मी इकडं 2 दिवसात निर्णय सांगतो 3 दिवसात निर्णय सांगतो असं. आता उद्धव साहेबांचा दौरा लागलेला उद्धव साहेबांच्या दौरा झाल्यानंतर आम्ही ज्या गद्दार खासदाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांचे पुतळे असतील जोडो मारून आंदोलन असेल प्रत्येक याच्यावर आम्ही त्यांच्या विरोधात लढा देऊ. नक्कीच जरी खासदार शिवसेनेतून फुटलेले असतील तरी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर आम्ही संघटना पुन्हा एकदा उभी करू असा विश्वास धाराशिवच्या शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे. मी वैभव पारवे, इलेस मराठी, धाराशिव.